झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय। खऱ्या अर्थानं एका विचाराचा हा विजय झाला असं म्हणता येईल। मी जाणार आहे थेट औरंगाबादला। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। त्यांच्या भावना काय आहेत थेट जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात। विशाल, काय भावना आहेत या कार्यकर्त्यांच्या? इंदू मिलची जागा मिळाल्यामुळे भीमसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कुठेतरी आपल्या आंदोलनाला यश मिळालंय अशी त्यांची प्रतिक्रिया। जाणून घेऊया काय त्यांच्या भावना आहेत, काय सांगाल? इंदू मिलच्या बाबतीमध्ये संबंध देशामध्ये बाबासाहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे, प्रत्येक आंबेडकरी जनतेची भावना होती आणि ती भावनेला सरकारने आणि जे काही इंदू मिलच्या बाबतीमध्ये ज्यांनी आंदोलन केलेलं आहे त्याला यश आज आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही फार आनंदी आहोत आणि उत्साही सुद्धा आहोत। एक वर्षापूर्वी धाडसानं या इंदू मिलच्या जागेवरती भीमसैनिकांनी ताबा घेऊन इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक व्हावं अशी मागील अनेक वर्षापासून भीमसैनिकांची इच्छा होती। परंतु शासनाच्या आणि काही आंदोलनाच्या सातत्यामध्ये पडलेल्या खंडामुळे हे आंदोलन काही काळ चिघळत होतं। परंतु मागील एक वर्षापासून या आंदोलनामध्ये गती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक अखेर भीमसैनिकांच्या हातामध्ये आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला आनंद आहे, स्मारकाची जागा मिळाल्यामुळे त्यांना आनंद आहे। आपल्यासोबत अजून काही भीमसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एक वर्षापूर्वी नक्कीच एकूण आपण पाहतोय की भीमसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपल्यासोबत आहेत बंधुराज लोणे, मी त्यांच्याकडे जाणार आहे। दलित चळवळीचे अभ्यासक आहेत लोणे, काय सांगाल की एकूणच झालं गेलं इतिहास सगळं आपण एका क्षणाला विसरून जाऊया, यापुढे भविष्यात येणारं स्मारक हे नेमकं कसं असावं, तुमच्या काय संकल्पना आहेत? नाही, कसं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या दलित समाजाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत। बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी या देशाला मार्गदर्शक आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, संसद दिली, खरं म्हणजे हेच त्यांचं एवढं मोठं स्मारक आहे। त्यामुळे या देशातल्या दीनदलितांना, या देशातल्या प्रत्येक जाती समूहांना त्या स्मारकामधून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे तिथे स्मारक असावं। कसं आहे की आपल्याकडे स्मारक म्हणलं की एखादी लायब्ररी करायची किंवा एखादा पुतळा करायचा अशा पद्धतीची एकूण आपल्याकडे स्मारकाची कल्पना आहे। पण त्या स्मारकामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनक्रम दिसेल, त्यांची संपूर्ण चळवळ डोळ्यापुढे येईल अशा पद्धतीचं ते स्मारक झालं पाहिजे असं मला वाटतं। आणि तशा पद्धतीचे काही संकल्पचित्र वेगवेगळ्या लोकांनी सरकारला सादर केलेली आहेत। सरकार आता त्याचा कसा विचार करतं काय नाही करत। काही पक्ष आहे की इथल्या दीनदलित समूहाला सतत भांडत ठेवणं आणि त्यांच्या मताचं राजकारण करणं ही त्या काँग्रेसची परंपरा आहे। आज जागा ताब्यात घेण्याचा निर्णय झाला। आपण बोलणार आहोत तुमच्याशी। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आहेत। माणिकरावजी, आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आज खऱ्या अर्थाने घोषणा होते, उद्या ज्याची वाट पाहत होतो ती घोषणा होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भातल्या हस्तांतरणाची, जागेच्या हस्तांतरणाची घोषणा होईल। तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्यामध्ये आम्हा सर्वांना अत्यंत आनंद आहे, कारण काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा विधानसभेच्या वेळेला आम्ही जनतेकरता दिलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की चैत्यभूमी करता आम्ही इंदू मिलची जागा त्या ठिकाणी शासन देईल म्हणून, आणि त्याची पूर्तता होत असताना आज आम्हाला दिसत आहे। आज आनंद शर्मांजींच्या सोबत बैठक झाली टेक्सटाईल मिनिस्टर सोबत, आणि प्राईम मिनिस्टर सोबत आताच आमची बैठक 6:30 वाजता संपली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की तात्काळ उद्यालाच या संदर्भातला निर्णय व्हावात। आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की उद्याच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी ही घोषणा केल्या जाईल। एक मनापासून तर आम्हाला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला एक इंदू मिलची जागा त्या ठिकाणी मिळाली। तशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्मारक त्या ठिकाणी होईल, जागतिक स्तरावरचं एक स्मारक त्या ठिकाणी अशा प्रकारचं होईल, याचा अत्यंत आनंद आहे। आमच्या सर्व काँग्रेसजनांना आहेत, महाराष्ट्रातील सर्व। नक्कीच माणिकराव, प्रत्येक मराठी मनाला, प्रत्येक हिंदुस्थानीला हा आनंद झालेला आहे। याच विषयावर आपण बोलणार आहोत। तुम्ही आमच्याशी असेच सोबत राहा। एक वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा स्मारकाचा मार्ग मोकळा। झी 24 तास एक पाऊल पुढे।